स्वागत आहे मित्रांनो आपल्या निक झेबाज किचन या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मटन कीमा। यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल, तमालपत्री, लवंग, दालचिनी आणि बारीक चिरलेला कांदा असा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। छान परतून घ्यायचा। त्यामध्ये 2 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट टाकून परत हलवायचं आहे, चांगलं स्मॅच करायचं आहे। हेच मित्रांनो, आता यामध्ये आपण हळद पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, 1 टेबलस्पून लाल मिरची अंबारी पावडर, त्याच्यानंतर टमाटो, 1 टमाटो मोठ्या आकाराचा बारीक चिरून कापून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता असं छान परतून घ्यायचं आहे। खमंग असं तेल सुटलं, लाल भडक झालेलं आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो अर्धा किलो कीमा ॲड करायचा आहे। कीमा ॲड करून छान परतायचा असा मित्रांनो। त्याआधी आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। यस मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सबस्क्रायबरची वाटचाल 200 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे। 15 मिनिटं छान असंच बिना झाकणाचं आपण याला गरम करणार आहोत गॅसवरती। आता अर्धा चमचा मटन मसाला टाकणार आहोत, कोथिंबीर वासासाठी त्याला हलवून घ्यायचा। कसा कलर छान आलेला बघा। येस, आता मित्रांनो यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी टाकणार आहोत। त्यानंतर हाय फ्लेम मध्ये 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत याला। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपला लो फ्लेम वरती 10 मिनिटं ठेवायचं आहे, हाय फ्लेम वरती 20 मिनिटं ठेवायचं आहे अशा पद्धतीनं। आणि 20 मिनिटांनंतर कुकर सर्व करायला घ्यायचा आहे। बघा आपला मस्त कीमा, ढाबा स्टाईल कीमा तयार झालेला आहे। येस, त्याला सर्व करायचं मित्रांनो। थँक्यू व्हेरी मच।